तर चला पाहूया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घर बसल्या मतदान कार्ड कशा पद्धतीने काढू शकतो। तर सर्वप्रथम आपल्याला आपलं प्ले स्टोअर ओपन करायचं आहे आणि आपल्याजवळ जर आयफोन असेल तर आपल्याला ॲप स्टोअर ओपन करायचं आहे। ॲप स्टोअर ओपन केल्यानंतर आपल्याला त्यावर वोटर हेल्पलाईन हे नाव सर्च करायचं आहे। वोटर हेल्पलाईन नाव सर्च केल्यानंतर आपल्याला एक बोटाचं चिन्ह असलेलं ॲप्लिकेशन आपल्याला दिसेल। ते आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। इन्स्टॉल झाल्यानंतर आपल्याला ते ओपन करायचं आहे। ओपन झाल्यानंतर आपल्याला असा सरफेस दिसेल। त्यामध्ये आपल्याला खाली न्यू यूजर आणि प्रश्नचिन्ह असे दिसेल। यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे। मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर आपल्याला सेंड OTP म्हणायचं आहे आणि सेंड OTP म्हटल्यानंतर आपल्याला असा सरफेस दिसेल। त्यावर आपला वरती मोबाईल नंबर दिसून येईल। खाली आपल्याला आपलं नाव टाकायचं आहे, आपलं आडनाव टाकायचं आहे आणि ह्या अकाउंटसाठी लागणारा पासवर्ड हा आपण आपल्या मर्जीने टाकायचा आहे। त्यानंतर आपल्याला जो OTP येईल तो OTP आपल्याला या ठिकाणी टाकून सबमिट बोलायचं आहे। सबमिट बोलल्यानंतर आपलं अकाउंट जे आहे ते वोटर हेल्पलाईन या ॲप्लिकेशनमध्ये क्रिएट होईल। त्यानंतर आपल्याला ॲप्लिकेशन बंद करून पुन्हा चालू करायचं आहे। चालू केल्यानंतर आपल्याला लॉग इनचा ऑप्शन दिसून येईल। तिथे आपल्याला वरती फोन नंबर आणि आपण तयार केलेला पासवर्ड टाकायचा आहे। पासवर्ड टाकल्यानंतर आपल्याला सेंड OTP करायचा आहे। आपल्याला पुन्हा एकदा OTP येईल। OTP जो सेकंड टाईम आलेला OTP आपल्याला इथं मेन्शन करायचं आहे आणि लॉग इन नाव हे म्हणायचं आहे। लॉग इन नाव म्हटल्यानंतर आपल्याला असा सरफेस दिसेल। यामध्ये आपल्याला वोटर रजिस्ट्रेशन पहिल्या नंबरचा ऑप्शन आहे, त्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे, जे आपल्याला भगव्या कलरमध्ये दिसून येईल। त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला असा सरफेस दिसेल। त्यावर आपल्याला फॉर्म 6 न्यू वोटर रजिस्ट्रेशन यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला असा सरफेस दिसेल। त्या खाली लेट्स स्टार्ट यावर ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला कोणतीच गोष्ट चूज करायची नाही, सिम्पली नेक्स्ट करत राहायचं आहे। नेक्स्ट गेल्यानंतर आपल्याला असा सरफेस दिसेल। त्यावर आपल्याला आपलं स्टेट निवडायचं आहे, आपलं डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे, आपलं असेंब्ली निवडायचं आहे, म्हणजे विधानसभा निवडायची आहे। यासाठी आपण आपल्या घरातील मोठ्या व्यक्तींची मदत घेऊ शकता। त्यांना विचारून आपण तुमची जी विधानसभा आहे ती तिथे निवडायची आहे। त्यानंतर आपल्याला तिथे डेट ऑफ बर्थ विचारली जाईल, म्हणजे तुमची जन्मतारीख विचारल्यानंतर आपल्याला डेट ऑफ बर्थचा पुरावा मागितला जाईल। तर डेट ऑफ बर्थचा पुरावा तुम्हाला ह्यापैकी कोणतंही एक डॉक्युमेंट लागेल, ते ओरिजिनल लागेल आणि ओरिजिनलचा फोटो आपल्याला इथे अपलोड करायचा आहे। तर स्क्रीनवर दिसल्याप्रमाणे यापैकी एक कोणताही तुमचा जन्माच्या तारखेचा पुरावा म्हणून वापरण्यात येईल। सिम्पली आपल्याला त्याचा एक फोटो काढून अपलोड करायचा आहे आणि तो जो फोटो आहे तो 2 MB पेक्षा जास्त नसावा, हे लक्षात असू द्या। त्यानंतर आपल्याला नेक्स्ट करायचं आहे। अपलोड केल्यानंतर नेक्स्ट करायचं आहे। तर नेक्स्ट केल्यानंतर आपल्याला आपला फोटो अपलोड करायचा आहे। आपण फोटो अपलोड देखील करू शकता किंवा आपण सरळ सेल्फी देखील काढू शकता। यानंतर आपला जो आहे तो 200 MB पर्यंत फोटो असणे गरजेचं आहे। आपण हा फोटो अपलोड केल्यानंतर खाली स्क्रोल वर करायचा आहे। त्यानंतर आपण मेल आहात फिमेल आहात हे आपल्याला एंटर करायचं आहे। त्यानंतर तुमचं नाव टाईप करायचं आहे। नाव टाईप केल्यानंतर ते ॲटोमॅटिकली खाली आपल्या मातृभाषेत येऊन जाईल। त्यानंतर परत आपल्याला आपलं सरनेम टाकायचं आहे, म्हणजे आपलं आडनाव टाकायचं आहे, ते आपल्या मातृभाषेत ॲटोमॅटिकली खाली येऊन जाईल। त्यामध्ये आपल्याला आधार क्रमांक
इथे मेन्शन करायचा आहे. आधार क्रमांक मेन्शन केल्यानंतर आपल्याला त्यानंतर आपला मोबाईल नंबर आपल्याला तिथं एंटर करायचा आहे. आपला मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर आपल्याला आपला ईमेल आय डी एंटर करायचा आहे. आपण आपला ईमेल आय डी देऊ शकता किंवा आपल्या कोणाच्या रिलेटिव्हचा ईमेल आय डी देऊ शकता. त्यानंतर आपल्याला विचारलं जाईल की डिसेबिलिटी, जर आपल्याला काही अपंगत्व आहे की नाही याबाबत आपल्याला विचारलं जाईल. तर त्यावर आपल्याला जर असेल तर ज्या प्रकारचं डिसेबिलिटी आहे त्या त्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला एका रिलेटिव्हचं आपल्याला नाव द्यायचं आहे. तर आपण इथे नाव द्यायचं आहे. नाव टाईप केल्यानंतर ॲटोमॅटिकली आपल्या मातृभाषेत खाली येऊन जाईल. त्यांचं फर्स्ट नेम लास्ट नेम टाईप केलं तर ॲटोमॅटिकली ते खाली आपल्या मातृभाषेत येऊन जाईल. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट म्हणायचं आहे. नेक्स्ट म्हटल्यानंतर आपल्याला आपला ॲड्रेस एंटर करायचा आहे. ॲड्रेसमध्ये आपण आपली जवळची खूण, लँडमार्क, गाव सर्व द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपला ॲड्रेस प्रूफ विचारला जाईल. तर ही ॲड्रेस प्रूफची लिस्ट आहे. ह्यापैकी एक कोणतंही डॉक्युमेंट आपण देऊ शकता ॲड्रेस प्रूफ म्हणून. त्यानंतर ॲड्रेस प्रूफचं फोटो आपण अपलोड केल्यानंतर नेक्स्ट बोलायचं आहे. नेक्स्ट बोलल्यानंतर आपल्याला एका अशा व्यक्तीचं आपल्याला नाव यावर एंटर करायचं आहे ज्यांचं नाव ऑलरेडी मतदान यादीत आहे. ह्यामध्ये आपण आपल्या आईचे किंवा वडिलांचे, भावाचे, ज्याचे कुणाचे मतदान यादीत नाव असेल अशा व्यक्तीचे नाव आपण इथे एंटर करून त्यांचा वोटर आय डी क्रमांक इथे टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट बोलायचं आहे. आपलं स्टेट निवडायचं आहे, डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे, गाव निवडायचं आहे. आपण या दिलेल्या ॲड्रेसवर कधीपासून राहत आहात याची माहिती आपल्याला इथे द्यायची आहे. जर आपण या ॲड्रेसवर जन्मापासून राहत असाल तर जन्मतारीख टाकायची आहे आपल्याला तिथे. त्यानंतर आपल्याला सिम्पली नेक्स्ट बोलायचं आहे. नाव टाकायचं आहे आणि आपण ज्या ठिकाणावरून हा फॉर्म भरतो आहे त्या ठिकाणाचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर डन बोलायचं आहे. डन बोलल्यानंतर आपल्याला आपल्या पूर्ण केलेल्या अर्जाचा प्रिव्ह्यू दिसेल. त्यामध्ये आपल्याला आपलं नाव, पत्ता, रिलेटिव्हचा पत्ता, डॉक्युमेंट, आपण काय काय डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत ते व्यवस्थित आहेत का हे सगळे चेक करून घ्यायचं आहे. हे चेक केल्यानंतर आपल्याला खाली आपलं डेट ऑफ बर्थ दिसेल, आपण कधीपासून तिथं राहत आहे सगळी माहिती आपल्याला दिसेल. ती आपल्याला स्टेप बाय स्टेप चेक करून घ्यायची आहे. फक्त लक्षात असू द्या ह्यामध्ये आपलं स्पेलिंग मिस्टेक होता कामा नये. जे नाव आपण इथे एंटर करताल तेच नाव आपल्याला वोटर कार्डवर दिसून येईल. तर ह्यानंतर आपल्याला आपण चेक केल्यानंतर सिम्पली कन्फर्म म्हणायचं आहे. आपण सबमिट केल्यानंतर आपल्याला रेफरन्स नंबर नोंदवून घ्यायचा आहे. त्याचा आपण स्क्रीनशॉट काढून नोंदवून घेऊ शकता. आणि ही प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर 15 ते 30 दिवसामध्ये आपल्याला हे आपलं वोटिंग कार्ड, मतदान कार्ड पोस्टा थ्रू आपल्याला आपल्या घरी प्राप्त होईल.